नमस्कार मित्रांनो, मी आज ढाबा सोडून शेताकडे आलो होतो. कारण असं होतं की जरा आमची गाय माजला आली होती. गायला घेऊन दवाखान्यामध्ये जाऊन आलो, भरून आणलं. पण भरवताना 2-3 प्रकारचे बैलाचे हे होते, जसं देवणी. आता तुम्ही सांगा बरं, कोणत्या गायचं कोणत्या बैलाचं भरवलं पाहिजे. मी तर देवणी वळूचं भरवलं आहे आणि आता निघालो शेताकडे परत गायला बांधायला. बघायचे काय गाय आमची, हे बघा. गायला घेऊन चाललो शेताकडे. बघा, हे मस्त असं शिवार झाले. उन्हाळा चालू झाला, जिकडं तिकडं वाळलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, मला हे विचारायचं होतं की तुम्ही गायला भरवता की गोऱ्याकडे घेऊन जाता. मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. माझ्या शेतकरी बांधवांनो, आपलं कोणतं चांगलं राहील, भरवणं चांगलं राहील की गोऱ्याकडे घेऊन जाणं चांगलं राहील. तर आम्ही तर ह्या गाईला मागले 3 वेळेस झालं भरवलोच आहोत. आणि आपण खास करून देवणी वळू याचा आपण भरवतो. काय योगा, इथं आमच्या शेतातलं तुम्हाला दाखवतो तळं. हे बघा, हे तळं. ह्या तळ्याचं नाव काय माहीत आहे का? पाजर तलाव. पाजर म्हणजे पाऊस पडलं की गच्च भरून राहते 3 महिने 4 महिने. पाऊस गेलं की झालं, ओसाड पडते पूर्ण. उन्हाळ्यात तर एक थेंब पाणी राहत नाही इथं. तर मला कमेंट करून सांगा, मला माहिती पाहिजे होती की ह्या पाझर तलावाला साठवण तलाव कसं करता येईल. हे बघा, ह्याची प्रोसेस कुठून असते हे एकदा मला नक्की सांगा. ह्याची प्रोसेस पण माहिती नाही मला. बघू शकता तुम्ही. हे चाललो मी आता शेताकडं आमच्या. हे तळ्यातून पार इथंपर्यंत पाणी असते पावसाळ्यामध्ये. ही रस्ता सुद्धा बंद असतो पावसाळ्यात. आम्हाला हा मार्ग घ्यावा लागतो. हा आहे शेकापूर आणि दावणगावच्या मधला पाझर तलाव. म्हणजे पूर्ण पाणीतून पाझरून निघून जाते. काय लिमिट नाही, काय नाही. तर मित्रांनो, मागे म्हणल्यासारखं तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका मला की गायला भरलेलं चांगलं असतं का गोऱ्याकडे घेऊन गेलेलं चांगलं असतं. कारण आम्ही आतापर्यंत 2 वेळेस गायला भरवलो. हे बघा काय खायला लागली काय. या चल चल आय चल चल. मित्रांनो, शेतीविषयक माहिती बघायला मला आवडतं, शेतामधले काम करायला पण आवडतं. पण कसं आहे, आपला ढाब्यामुळं कुठं जाता येत नाही, कुठं फिरता येत नाही. मग शेताकडे लक्ष पण जरा कमी होते. पण जसा टाईम भेटेल तसं शेताकडे येत असतो आपण. तर माझ्या मित्रांनो, आत्ता आलो आहोत आम्ही आपल्या शेतात. शेत दाखवतो. हे जनावरांसाठी थोडं सरकारी गवत लावून पाणी देणं चालू आहे याला. पाठीमागे थोडासा गहू आहे. हे बघा. चल, कसं आहे सरकारी गवत, कसं आहे, मस्त आहे का? हे काय, आंबे लागलेत मोठलोट. चल दाय. तर मित्रांनो, जिकडं तिकडं आता जरा उन्हाळा असल्यामुळे वाळलं दिसते सगळीकडं, पाणी कमी आहे. चला.